नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 14 जून 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या अंतराळ संस्थेने जगभरातील पृष्ठभागाचे तापमान आणि पाणी व्यवस्थापनाचे निरीक्षण करण्यासाठी TRISHNA तृष्णा नावाचे एक मिशन या ठिकाणी घोषित केलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 या निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक किती आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 129 क्रमांक आहे. हा जो काय 129 क्रमांक आहे तो किती देशांच्या अंतर्गत आहे? तर टोटल 146 देशांच्या यादीमध्ये 129 क्रमांक आहे भारताचा. ठीक आहे, याच रँकिंगमध्ये 1 नंबरला कोण आहे? तर 1 नंबरला आहे आईसलँड, 2 नंबरला आहे फिनलँड आणि 3 नंबरला आहे नॉर्वे. भारतात शेजारील काही महत्त्वाचे देश आहेत, त्यांची रँकिंग किती आहे? तर त्याच्यामध्ये बांगलादेशचा आहे 99, नेपाळचा आहे 117, श्रीलंकेचा आहे 122, भूतानचा आहे 124, भारताचा आहे 129 आणि पाकिस्तानचा आहे 145. जर तुम्ही या ठिकाणी कंपेअर जर केलं, भारताला 2023 मध्ये भारताचा क्रमांक होता 127 आणि 2024 मध्ये झाला आहे 129. ठीक आहे, पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या निर्देशांकाबद्दल. लगेच आपण काय करूया, मागील काही वेगवेगळ्या काळामध्ये महिन्यांमध्ये जाहीर करण्यात आलेले जे काही निर्देशांक आहेत त्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती एकदा नजर टाकूया. लिहून घ्या. ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2024 मध्ये भारताचा क्रमांक आहे 4. भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये 93, लोकशाही निर्देशांक 2023 मध्ये 41, जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये 42, महिला व्यवसाय आणि कायदा अहवाल 2024 मध्ये 113, UNDP लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये आहे 108, संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक 2022 मध्ये 134, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 मध्ये 126, जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 मध्ये 159, पर्यावरणीय आरोग्य जागतिक क्रमवारी 2024 मध्ये 177, हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2024 मध्ये 133 आणि ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 मध्ये 129. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. सुहेलवा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी UP. उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. लवकरच एक नवीन व्याघ्र प्रकल्पाची स्थापना होणार आहे, म्हणजेच टायगर रिझर्वची या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट होणार आहे. सुहेलवा वन्यजीव अभयारण्यामध्ये वाघांच्या संख्येचा अंदाज घेऊन या ठिकाणी हे नवीन व्याघ्र प्रकल्पाची स्थापना करण्याचं घोषित करण्यात आलेलं आहे. पिलीभीत व्याघ्र प्रकल्पाच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त ही घोषणा करण्यात आलेली आहे. सुहेलवा हे 1988 मध्ये वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात आले आणि ते जवळपास 450 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. इतर जर तुम्हाला सांगायचे म्हटले टायगर रिझर्व कोणकोणते आहेत उत्तर प्रदेशमध्ये, तर दुधवा, पिलीभीत, राणीपूर अशा प्रकारचे टायगर रिझर्व आहेत. उत्तर प्रदेशबद्दल बोलण्यात आलं तर सुरुवातीलाच आपण उत्तर प्रदेशबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली या राज्याची 24 जानेवारी 1950 ला. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, दुधवा आणि पिलीभीत, आणि एकच महत्त्वाचं या ठिकाणी धरण आहे रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. भारत आणि जपान दरम्यानचा जो काही सागरी सराव आहे जिमेक्स नावाचा 2024 मध्ये कितवी आवृत्ती जपानमध्ये होणार आहे?
नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 8व्या क्रमांकाची या ठिकाणी आवृत्ती एडिशन होणार आहे. भारत आणि जपान या दोन देशाच्या अंतर्गतचा हा मॅरिटाईम एक्झरसाइज आहे, सागरी सराव आहे, ज्याचं नाव आहे जिमेक्स. याची या ठिकाणी 8वी आवृत्ती जपानमध्येच आयोजित केली जाणार आहे. याच्या अगोदरची 7वी आवृत्ती 2023 मध्ये झाली विशाखापट्टणम या ठिकाणी. ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. लगेच काय करूया मग, भारतासोबत अन्य देशांचे जे काही या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले किंवा येणारे जे काही महत्त्वाचे मिलिटरी एक्झरसाइज आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. ऑस्ट्रा हिंद आहे ऑस्ट्रेलियासोबत, वीर गार्डियन जिमेक्स आहे जपानसोबत, सूर्यकिरण आहे नेपाळसोबत, युद्धाभ्यास तारकश आहे अमेरिकासोबत, गरुडा शक्ती समुद्र शक्ती आहे इंडोनेशियासोबत, डस्टलिक आहे उझबेकिस्तानसोबत, फ्रिंजेक्स व्यायाम आहे फ्रान्स देशासोबत, बोंगो सागर आहे बांगलादेशासोबत. त्यानंतर इंद्र अविया इंद्र नौदल आहे रशियासोबत, अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे यूके सोबत, सायक्लॉन 1 आहे इजिप्त सोबत, नसीम अल बहर आहे ओमान सोबत, अग्नियोद्धा आहे सिंगापूर सोबत, बाल्टॉप्स 22 आणि स्विफ्ट रिस्पॉन्स आहे नाटो देशाच्या अंतर्गत, मोसी 2 आहे रशिया आणि चीन दरम्यान, आणि हरिमाऊ शक्ती आहे भारत आणि मलेशिया दरम्यान. क्लिअर. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच ओडिसा या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मोहन चरण माझी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मोहन चरण माझी असं त्यांचं नाव आहे. ओडिसाचे नवीन मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ओथ घेतलेली आहे, शपथ घेतलेली आहे. याच्या अगोदर कोण होते? त्यांचं नाव माझ्या मते नवीन पटनायक असं त्यांचं नाव होतं. ठीक आहे. हे जे काही मोहन माझी आहेत हे ओडिसाचे कितवे मुख्यमंत्री असणार आहेत? तर 15व्या क्रमांकाचे. सोबत इतर काही 2-4 राज्यांचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत, जसे की आंध्र प्रदेशचे आहेत मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू, सिक्कीमचे बनले आहेत प्रेमसिंग तमांग, आणि अरुणाचल प्रदेशचे बनले आहेत पेमा खांडू. ठीक आहे. ओडिसाबद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936 ला झाली. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी, राज्यपाल आहेत रघुवर दास, आणि राजधानी आहे भुवनेश्वर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, भितरकनिका, सेमिलीपाल आणि नंदनकनन, आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. मोदी मंत्रिमंडळ 3.0 मध्ये किती महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 7 वेगवेगळ्या महिलांचा या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे, ज्याच्यामध्ये 2 केंद्रीय मंत्री असणार आहेत आणि 5 राज्यमंत्री असणार आहेत. त्यांची नावं काय आहेत? तर 2 केंद्रीय मंत्री आहेत निर्मला सीतारमणजी आणि अन्नपूर्णा देवी, आणि 5 जे काही राज्यमंत्री आहेत त्यांची नावे लिहून घ्या. अनुप्रिया पटेल, शोभा करंदजालाजे, निमुबेन बांभनिया, रक्षा खडसे आणि सावित्री ठाकूर. गोष्टी समजतात? ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. जागतिक रक्तदाता दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येत असतो? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आजच्या दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो 14 जूनला आपण जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा करतो. जर तुम्हाला असं विचारलं 2024 ची थीम काय आहे तर लिहून घ्या 20 years ऑफ सेलिब्रेटिंग गिव्हिंग थँक्यू ब्लड डोनर्स, अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस, 2 जूनला 2 दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जूनला 3 दिवस असतात जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस, 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस, 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस, आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. घरगुती वापर खर्च सर्वेक्षणानुसार दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा सर्वाधिक वापर करणारे राज्य कोणते आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. टोटल जे काही कन्झम्पशन आहे, टोटल कंट्रीचं जे काही कन्झम्पशन आहे त्याच्या एकूण वापरामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचा सर्वाधिक वाटा हा जवळपास 41.7% एवढ्या एकट्या हरियाणाचा आहे.
त्यानंतर 35.5% सकट राजस्थान 2 नंबरला आहे, त्यानंतर पंजाब आहे आणि त्यानंतर सर्वात खाली जर कोण आहे असं विचारलं तर छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल आहे. टोटल कन्झम्पशनच्या छत्तीसगडमध्ये फक्त 7.5% या ठिकाणी कन्झम्पशन होतं दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचा. या सुद्धा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक बी हरियाणा हे या ठिकाणी सर्वाधिक वापर करणारे राज्य आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीमध्ये. लगेच हरियाणाबद्दल आपण रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 ला झाली. मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी, राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहे चंदीगड. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत कौशल्या, अनागपूर आणि ओट्टू बॅरेज. पाहूया पुढचा प्रश्न प्रक्रमांक 8. युक्रेन पीस समिट 2024 कोठे आयोजित केली जाणार आहे? लक्षात घ्या, युक्रेन पीस समिट म्हणजे काय? शांतता परिषद. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्वित्झर्लंड. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2024 मध्ये युक्रेन शांतता परिषद आयोजित केली जाणार आहे. लगेच काय करूया मग आपण वेगवेगळ्या ज्या काय ऑर्गनाईज करण्यात आलेल्या आतापर्यंत जे काय समिट आहेत, परिषद आहेत, त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. दिव्य कला मेळा 2024 झाला त्रिपुरामध्ये. 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक झाली भारतामध्ये. जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 झाली नेदरलँडमध्ये. 10वा जागतिक जलमंच आयोजित करण्यात आला बालीमध्ये. AI फॉर गुड ग्लोबल समिट 2024 झालं स्वित्झर्लंडमध्ये. एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 इंडोनेशियामध्ये. संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद ज्याला आपण COP28 बोलतो ते झालं UAE या ठिकाणी. G77 शिखर परिषद 2024 युगांडा या ठिकाणी. 2024 वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबई या ठिकाणी आणि बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 2024 अमेरिका या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 9. विशाखापट्टणम बंदर जागतिक कार्यक्षमता निर्देशांकमध्ये कितीव्या क्रमांकावरती आलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 19व्या क्रमांकावरती आलेला आहे. मला फक्त कमेंट करून सांगा विशाखापट्टणम बंदर कोणत्या राज्यामध्ये येतं? पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच 6 वेगवेगळे नाटो देश मिळून ड्रोन भिंत कोणाच्या अगेन्स्ट विरोधात बांधणार आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि जर तुम्हाला हे 6 नाटो देश कोणकोणते आहेत असं विचारलं तर लक्षात असू द्या. नॉर्वे, फिनलँड, इस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया आणि पोलंड अशा प्रकारची काय आहेत तर 6 वेगवेगळे नाटो देश आहेत. ते सर्व मिळून ड्रोन भिंत या ठिकाणी रशियाच्या विरोधामध्ये बांधणार आहेत. रशियाच्या अगेन्स्ट. रशियाबद्दल सांगायचं म्हटलं अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन. 2036 पर्यंत हेच या ठिकाणी ॲक्टिंग म्हणून प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत. राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल. पुढचा प्रश्न क्रमांक 11. भारताला 500 वर्ष जुनी मूर्ती कोणत्या देशातून मिळणार आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंग्लंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारताला 500 वर्ष जुनी मूर्ती ही आपल्याला या ठिकाणी इंग्लंड देशातून परत या ठिकाणी मिळणार आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. निवडणूक आयोगाच्या मते 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 18व्या क्रमांकाचं हे जनरल इलेक्शन होतं. त्याच्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फॉर आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? सर्व गोष्टी लक्षात आल्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. जगातील पहिल्या व्यक्तीचा बर्ड फ्लू H5N2 व्हायरसमुळे कोणत्या देशामध्ये मृत्यू झालेला आहे? पेरू, फ्रान्स, चीन की मेक्सिको? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस. 2 जूनला 2 दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस. 3 जून जागतिक सायकल दिवस. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस. 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस. 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस. 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. 15 जून जागतिक पवन दिवस. 20 जून जागतिक निर्वासित दिवस. 21 जूनला 3 दिवस असतात जागतिक संगीत दिवस.
जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस. आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर?